नेपाळमध्ये सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळलेला आहे. मोठ्या प्रमाणात आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत. त्यामुळे पर्यटक त्या ठिकाणी मोठ्या संख्येने अडकलेले आहेत. महाराष्ट्रातले सुद्धा 112 पर्यटक जे आहेत ते तिथे अडकलेले आहेत आणि ते मुरबाड तालुक्यामधले आहेत. आपल्यासोबत मुरबाड तालुक्याचे आमदार, मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कतोरे आहेत. 112 पर्यटक अडकल्याची बातमी समोर येते. त्यांच्या सुटकेसाठी काय प्रयत्न सुरू आहेत? नेपाळमध्ये फिरण्यासाठी, देवदर्शनासाठी पशुपतीनाथला दरवर्ष ट्रिप जात असतात. मुरबाडमधून 2 टप्प्यामध्ये ट्रिप गेलेल्या आहेत. एका ट्रिपमध्ये 47 लोक आहेत आणि एका ट्रिपमध्ये 65 लोक आहेत. 47 अगोदर गेलेले होते, ते काठमांडू पर्यंत पोहोचले, पण काठमांडूला जो हिंसाचार उसळला त्या हिंसाचारामध्ये हे सगळे लोक अडकले. पण आता सुरक्षित एका हॉटेलमध्ये ते राहतात आणि त्यांना बाहेर पडायला कुठलीही काही साधनं नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करून आपण त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केलाय आणि निश्चितपणे त्याची मदत आम्हाला झाली. त्याचबरोबर आपल्या जिल्हाधिकारी पांचाळ साहेब यांनी सुद्धा शासनाच्या बरोबर पाठपुरा करून एक चांगल्या प्रकारचं नियोजन करण्याचा प्रयत्न आहे. धोक्यामध्ये कुठलीही परिस्थिती नाही, पण नेपाळची जी काठमांडूची परिस्थिती ती गंभीर आहे. दुसरा जो टप्पा आहे तो 65 लोकांचा आहे, तो पोखऱ्यामध्ये आहे. पोखऱ्याला वातावरण गंभीर आहे, कर्फ्यू लावलेलाच आहे, पण त्या कर्फ्यू मध्ये सुद्धा त्या ठिकाणी हे लोक हॉटेलमध्ये आता सुरक्षित आहेत. त्यांना फक्त राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. जेवण वगैरे थोड्या प्रमाणात मिळतंय, पण सुरक्षित आहेत. शासनाच्या वतीने पोखऱ्याची जी 65 लोक आहेत त्यांना तातडीने बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे. मिलिटरीची गाडी घेऊन त्यांना बाउंड्रीच्या पुढे सोडण्याचा प्रयत्न होतोय. तो यशस्वी झाला तर तातडीने ते बाहेर येतील. पण काठमांडूला थोडीशी परिस्थिती गंभीर आहे, त्यामुळे त्यांना विमानातून आणायचं असेल तर मिलिटरीचं साधन वापरावं लागेल आणि मुख्यमंत्री त्यामध्ये प्रयत्नशील आहेत. नक्कीच या प्रवाशांना, पर्यटकांना सुरक्षित आणण्यासाठी आपले साधारण किती दिवस लागतील, किती वेळ लागेल? खरं म्हणजे पोखराचा तर विचार माझा, आज जर बंदोबस्त मिळाला मिलिटरीची गाडी तर त्यांना ताबडतोब रात्रीच काढण्याचा विचार करतोय आणि जर ते झालं तर मला वाटतं यशस्वी होऊन ते लोक येतील असा विश्वास. तर हे होते आमदार किसन कतोरे आणि त्यांनी एक विश्वास दाखवलेला आहे की सरकारशी बोलणी झालेली आहे, चर्चा झालेली आहे आणि सगळे पर्यटक सुखरूप येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. मयुरेश कडव, साम टीव्ही न्यूज, मुरबाड. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.